अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांना सोबत घेऊन प्रचार करत आहेत. मात्र प्रस्थापितांना धक्का देत वंचित बहुजन आघाडीनं एक पाऊल पुढे टाकत प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. अंबाजोगाई येथील नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली जात आहे. त्यासोबतच नगरसेवक पदांची सुद्धा निवडणूक या ठिकाणी लढवली जाते आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राहुल खंडू मस्के हे असून तसंच प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार सौ प्रतीक्षा राहुल मस्के यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व महाराष्ट्रातील तरुणांची बुलंद तोफ सुजात बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचार सभा कबीर नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी समता सैनिक दलाच्या वतीनं सुजात आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर युवा नेते सुजात आंबेडकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, वंचितचे नेते बिभीषण चाटे, वंचितचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांच्यासह ज्येष्ठ नेत्या श्रीमती मंगलाताई माधव मोरे, शेख मसूदभाई, प्रशांत बोराडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रचार सभेचं प्रास्ताविक वंचितचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी केला. या प्रसंगी त्यांनी शहर विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला कसं गंडवलं जात आहे असं सांगितलं. यानंतर थेट युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या गावाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी वंचितच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असं आवाहन केलं. या प्रचार सभेला रायगड नगर, कबीर नगर, रमाई चौक व परिसरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड. विचार जोडणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तसेच वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, सलाम अलैकुम, जय भगवान आणि क्रांतिकारी जय भीम. आपण आज इथे जमलोय येणाऱ्या नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या इकडे आता महत्वाच्या निवडणुका आल्या आणि या निवडणुका मी याच्यासाठी महत्वाच्या मानतो कारण लोकसभा, विधानसभा याचे आमदार, खासदार कधी आपल्या एरियामध्ये येत नाही, कधी आपल्याला भेटत नाही आणि कधी तुम्हाला येऊन तुमचे प्रश्न कसे सोडवायचे, तुमच्या समस्या कशा दूर करायच्या याच्या बाबतीत कधी तुमच्याशी चर्चा सुद्धा नाही करत. एकदा तरी आमदार, खासदार आले का इकडे? आणि म्हणून मी म्हणतो की आमदार, खासदार ही वरची लोक आहेत, यांना पैसे कमवायचे, यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, यांना स्वतःचे ठेके घ्यायचे. दुसऱ्या बाजूला इकडचे जे नगरसेवक असतात ते आपल्या कामाची आणि महत्वाची लोक असतात कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टी नगरसेवकाच्या हातात असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. घरी वीज येते की नाही, घराला मीटर आहे की नाही, प्रत्येक घराला नळ आहे की नाही, नळाला पाणी येतं की नाही, आपल्या वस्तीमध्ये रस्ते आहेत की नाही, आपल्या इकडे हॉस्पिटल आहे की नाही, त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत की नाही, आरोग्य केंद्र आहे की नाही, शाळा आहे की नाही, त्या शाळेमध्ये शिक्षक येतात की नाही. हा सगळा जो महत्वाचा कारोबार असतो ज्याची आपल्या रोजच्या जीवनामध्ये फरक पडतो हा नगरसेवकाच्या हातामध्ये असतो. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणारी निवडणूक आपल्या सर्वांची साठी खूप महत्वाची निवडणूक आहे. आपल्या वस्तीचा विकास करण्यासाठी, आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आणि तसंच आपल्या घराचा विकास करण्यासाठी आपला हक्काचा नगरसेवक निवडून आणणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की नगर अध्यक्षासाठी मस्के साहेब उभे आहेत, राहुल मस्के उभे आहेत आणि तसेच मस्के ताई या आपल्या इकडनं नगरसेविकासाठी उभे आहेत, प्रतीक्षा ताई. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपले उमेदवार आहेत, आपल्या हक्काचे उमेदवार आहेत आणि निवडून येणारे उमेदवार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यावेळेस अंबाजोगाईमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे म्हणून फडकवायचा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्या हक्काचे आणि आपल्यासाठी लढणारे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून. आपल्या सर्वांना माहिती असेल की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, काय परिस्थिती चालू आहे.
दलित समाजावरती, बहुजन समाजावरती, बौद्ध समाजावरती दररोज अन्याय अत्याचार होतो. आणि या परिस्थितीमध्ये जर आपल्यासाठी कोणी उभं राहून लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडीची लोक आहेत. आणि आपली जबाबदारी राहते की जी लोक आपल्याला लढतात त्यांना आपण ताकद दिली पाहिजे, त्यांना आपण बळ दिला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी जिंकू आणि हीच लोक आपल्या सेवेसाठी नेहमी उभी राहतील. एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. हा ठीक.